3-4 दिवसापासून किराणा आणायचा मुहूर्त आज निघाला होता. ज्या आधी मी माझ्या सकाळची सगळी कामं आवरली आणि नंतर स्वयंपाकाला लागली आणि ही लसूण कुटेची स्टाईल माझ्या जाऊबाईची आहे. किचनवरचा राडा बघून काही कॉमेंट करू नका, कारण हीच तर रियालिटी आहे. नंतर वरण फोडणी दिलं, बेसिक मसाले वगैरे टाकले आणि वरण टाकून घेतलं. हे तर सगळ्यांनाच माहित आहे, पण मी रेसिपी सांगितली तरच होते. नंतर वरण पण रेडी झालं होतं. इकडे छान मस्त चपात्या पण लाटून घेतल्या आणि तोपर्यंत आला होता बुड्डी के बालवाला बाबा. मग काय आमची मॅडम जाऊन टिकली ना तिथे. बघा मला काय म्हणतीये. क्या करू? फोडू. मला माहिती आहे हे खाणं चांगलं नाही, पण ती खूप जास्त जिद्द करत होती. संध्याकाळी मस्त रेडी वगैरे झाले. पिल्लूला तर स्वेटरमध्ये मी एकदम गुंडाळूनच घेतलं होतं, कारण खूप बेकार थंडी आहे. आमच्या इकडे डीमार्ट वगैरे नाही, असं सुपर शॉप आहे, तिथूनच आम्ही किराणा आणत असतो. तिथून गेलो डेअरीवर आणि डेअरीवर येऊन पण मॅडमचं असं काहीतरी चालू होतं. मम्मा चॉकी असं म्हणत होती. तिला काय आम्ही घेऊन दिलं नाही. तिथून घरी आलो तेवढ्यात आला होता गरमागरम नानकटाईवाला. मग काय त्याच्याकडून नानकटाई गेली, तेच खात बसले होते. पिऊन झालं होतं. म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं. संध्याकाळचा स्वयंपाक बनवला. आज जेवणात मस्त असं पनीरची भाजी बनवली होती. नंतर मी पण जेवण केलं. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.